हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. ॲडव्हान्स MPSCमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आपणासाठी अजून एक नवीन ॲडव्हान्स पॉईंट घेऊन येत आहे, जो आपल्याला एक्झामच्या दृष्टीने म्हणजे राज्यसेवा कंबाईन किंवा इतर एक्झामच्या प्रिलिम्सच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच. तसेच राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पेपर 2 यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. तसेच ASO मेन्समध्ये पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तर बघूया मुद्दा नक्की आजचा काय आहे. तर टायटल आहे निवडणुकीतील स्टार प्रचारक. आता हा मुद्दा आज का चर्चेत आला बरं? कारण मित्रांनो बघा, आज मंगळवार मध्य प्रदेश राज्य आणि इतर काही राज्यांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत आणि या पोटनिवडणुकाच्या संदर्भात जो काही प्रचार चालू होता त्या दरम्यान काही कॉन्ट्रोवर्सी घडल्या आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनने काही निर्णय घेतले आणि या निर्णयाच्या बाबतीत अगेन सुप्रीम कोर्टने काही निर्णय घेतले. तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आता आपण एक थोडीशी टाईमलाईन बघूया की नक्की घटनाक्रम कसा आहे. तर मित्रांनो, पोल कंडक्ट जेव्हा होते म्हणजे जेव्हा आचारसंहिता लागू झाली, तर आचारसंहिता MPमध्ये ही 29 सप्टेंबरला लागू झाली आणि तिथे 28 सीटसाठी पोटनिवडणूक होत होती. तर 18 ऑक्टोबरला BJP पार्टीने की इलेक्शन कमिशनकडे कंप्लेंट केली की जे कमलनाथ आहेत एक CM MPचे, तर त्यांनी काही चुकीचे कीवर्ड्स वापरले त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान किंवा काही अपशब्द वापरले, तर त्याबाबतचा त्यांचा क्लेम होता. नंतर 21 ऑक्टोबरला इलेक्शन कमिशनने त्या कमलनाथ यांना नोटीस बजावली. तर नोटीसच्या रिप्लायमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या मताचा गैरअर्थ काढला गेला आहे वगैरे वगैरे वगैरे, जे आपल्याला माहिती आहे. तर बघा, मग 26 ऑक्टोबरला इलेक्शन कमिशनने काय केलं की त्यांना असं सांगितलं की तुम्ही कोड ऑफ कंडक्टचं जी ॲडवायझरी असते ती व्हायलेट केली आणि तुम्ही अशा प्रकारचे चुकीचे शब्द किंवा स्टेटमेंट्स करू नये असं सांगितलं. तसेच त्याच्याही पुढे जाऊन इलेक्शन कमिशनने 30 ऑक्टोबरला जो स्टार प्रचारकचा स्टार कॅम्पेनरचा जो स्टेटस होता ना कमलनाथ यांचा, तर तोच काढून घेतला. आणि यामुळे ॲक्च्युली खरी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली की स्टार प्रचारकचा दर्जा काढून घेतल्यामुळे नक्की काय काय घडलं ते आपण पुढे बघूया. आता चला, तत्पूर्वी मित्रांनो, स्टार प्रचारक म्हणजे काय किंवा म्हणजे कोण हे आपण जाणून घेऊया. तर स्टार प्रचारक म्हणजे बघा, एखाद्या पार्टीने नेमलेला पर्सन, कोणतीही व्यक्ती की जी पर्टिक्युलर मतदारसंघ असेल किंवा राज्य असेल तर तिथे त्या पार्टीचं प्रतिनिधित्व करेल अशा प्रकारची व्यक्ती असते. आणि ती व्यक्ती जनरली प्रॉमिनंट आणि पॉप्युलर चेहरा असतो ती व्यक्ती. तसेच काही स्पेसिफिक अशी डेफिनेशन कुठे दिलेली नाही आहे, म्हणजे कुठल्या कायद्यामध्ये किंवा कुठल्या घटनाक्रमामध्ये किंवा निवडणूक आयोगाने पण असं स्पेसिफिक काही डेफिनेशन दिली नाही की ही व्यक्ती म्हणजे स्टार प्रचारक असावी. ठीक आहे, पण एक बेसिक नॉर्म्स आहेत की जसं की स्टार प्रचारक हा एखाद्या पार्टीचा म्हणजे एखादी रेकग्नाइज पार्टी असेल तर त्यांची संख्या ही 40पेक्षा जास्त नसली पाहिजे. किंवा BJP आहे किंवा इतर पार्टी असतील तर त्यांची संख्या 40पेक्षा जास्त नसली पाहिजे. आणि ज्या पार्टी म्हणजे ज्यांना रेकग्निशन दिलेलं नाही इलेक्शन कमिशनने, तर त्यांच्या स्टार प्रचारकांची संख्या ही 20पेक्षा जास्त नसली पाहिजे. तर हे बेसिक डेफिनेशन आहे. तसेच जो लोकप्रतिनिधित्व कायदा आहे म्हणजे RPA ॲक्ट 1951, तर त्याचं सेक्शन म्हणजे त्याचं कलम 77(1) मध्ये काय म्हटलं आहे की मग त्यात जनरली गाईडलाईन्स दिल्यात स्टार कॅम्पेनरसाठी. आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की इलेक्शन कमिशनने वेळोवेळी इश्यू केलेल्या ज्या गोष्टी असतील तर त्या संदर्भात सर्वस्वी जबाबदारी म्हणजे स्टार कॅम्पेनरची सर्वस्वी जबाबदारी किंवा सर्वस्वी त्यांच्यावर जो काही अधिकार असेल तो पॉलिटिकल पार्टीचा असेल किंवा पॉलिटिकल पार्टीच्या अधोरेखित असेल त्या गोष्टी. तर मुद्दा असा झाला की कमलनाथ यांचा स्टार प्रचारकचा दर्जा जो काढला आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी सुप्रीम कोर्टमध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टने हा पॉईंट म्हणजे जे सरन्यायाधीश आहेत शरद बोबडे यांच्या अंतर्गत तो निवाडा झाला. तसेच इतर 2 न्यायमूर्ती म्हणजे एकूण 3 न्यायमूर्तीच्या अंडर हा निवाडा झाला. आणि सुप्रीम कोर्टने क्लिअरली म्हटलं आहे एखाद्या उमेदवाराचे नाव
आघाडीच्या प्रचारकाच्या यादीतून वगळण्याचा अधिकार कोणी दिला? कारण कमलनाथ ही प्रचाराची लिस्ट आहे, स्टार प्रचारक आहे ते, आणि कमलनाथ यांचं नाव बाहेर काढलं इलेक्शन कमिशन. तर हे नाव वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कोणी दिला असं सुप्रीम कोर्टचं क्लिअरली म्हणणं. तसेच राजकीय पक्षाचा नेता कोण असावा हे तुम्ही म्हणजेच कोणी निवडणूक आयोगाने ठरवणारे तुम्ही कोण असं सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला प्रश्न करते. तसेच राजकीय पक्षाचा स्टार प्रचारक कोण असावा हा अधिकार निवड आयोगाला नाही. म्हणजे एखादी पार्टी आहे आणि त्या पार्टीचा एखादा स्टार प्रचारक ही व्यक्ती असावी, XYZ व्यक्ती असावी, तर असं इलेक्शन कमिशन ठरवू शकत नाही, किंवा ही व्यक्ती नसावी असं पण इलेक्शन कमिशन ठरवू शकत नाही असं क्लिअरली सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे. आणि तुमच्या म्हणजेच बघा, सुप्रीम कोर्ट अजून म्हणते की तुमच्या निर्णयाला स्थगिती दिली जात आहे असे सरन्यायाधीशांनी सांगितले. म्हणजे आयोगाचे जे वकील आहेत त्यांना सरन्यायाधीशांनी सांगितले की तुमचा जो निर्णय आहे की स्टार प्रचारकाच्या यादीतून हे नाव काढलं गेले, तर त्या निर्णयाला स्थगिती दिली, म्हणजे तुम्हाला हा अधिकार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं 2-3 फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हटलं, इलेक्शन कमिशनचा काय रोल होता, RPA ॲक्टमध्ये काही गोष्टी नमूद आहेत, आणि पॉलिटिकल पार्टीचा काय स्टँड असतो. तर हा सगळा जो घटनाक्रम आहे आणि हे सगळे पॉईंट्स आहेत, तर पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे पॉईंट्स लक्षात घ्या. तसेच सुप्रीम कोर्टने अजून एक गोष्ट म्हटली की हे जे इलेक्शन्स होणार तर ते सुप्रीम कोर्ट जवळून म्हणजे एकदम क्लिअरली ऑब्झर्व करणार आहे, आणि त्यांच्या ऑब्झर्वेशननुसार जर कुठे काही व्हायोलेशन होत असेल किंवा काही घडामोडी घडत असतील तर त्याबाबत निर्णय देईल. आणि तसे आचारसंहिताचा काळ संपल्यामुळे त्या गोष्टींचं निर्णय सुप्रीम कोर्टाचा नंतरच घेईल, ज्या निवडणुकांनंतर. तत्पूर्वी महत्त्वाची गोष्ट हीच की निवडणूक आयोगाला कोणते अधिकार आहेत आणि कोणते नाहीत याबाबतची ही न्यूज होती. आजचा ॲडव्हान्स पॉईंट तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इतर कुठले पॉईंट्स असतील की जे तुम्हाला वाटत आहेत की जे आपण कवर करावेत आणि एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, तरी तुम्ही मला सांगा. आपण रोज असेच वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये भेटत जाऊ, जो की तुम्हाला एक्झाममध्ये तुमचे मार्क्स प्लस करायला नक्कीच फायदा करेल. तुर्तास मी आपली रजा घेतो. तत्पूर्वी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.